सध्या राज्यभरात जो आहे तो इंधन तुटवडा जाणवत आहे. आपण सध्या सिन्नर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील एका सीएनजी पेट्रोल पंपावर या ठिकाणी वाहनांच्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मला सांगा कुठून आले? मी रुपेश वडे, मी पालघरहून आलो आहे. मी सध्या कोकणात फिरायला गेलो होतो. कोकणातून फिरून मी कोल्हापूर मार्गे शिर्डीला आलो. शिर्डी मार्गे मी नाशिकला आलो. बऱ्याच ठिकाणी बघितलं की CNG पंप उपलब्ध आहेत, पण CNG पंप जरी उपलब्ध असले तिकडे गॅस उपलब्ध मिळत नाही आहे. आणि आजच्या घडीला सर्वजण दोन पैसे वाचवण्याकरता CNG गाडी घेण्याचा प्रयत्न करतात, पण CNG गाडी घेऊन जर गॅस भरण्याकरता तासोन तास जर लाईनमध्ये उभं राहावं लागत असेल तर त्याला काय अर्थ नाही आहे. माझी एकच विनंती आहे, जर तुम्ही पंप उपलब्ध करून दिले आहे तर पुरेशा प्रमाणामध्ये गॅस सुद्धा उपलब्ध झाला पाहिजे, जेणेकरून जे कोणी प्रवासी आहेत त्यांच्या प्रवासामध्ये अडथळा आला नाही पाहिजे. त्यासाठी माझी एक विनंती आहे की जास्तीत जास्त CNG पंपावरती गॅस उपलब्ध करून देणे हीच माझी एक विनंती आहे, जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. एकंदरीत जर उदाहरणार्थी विचार केला की आज इतकी मोठी लाईन लागलेली आहे, एखादा माणूस आजारी असेल, काय असेल, गाडीतला पेट्रोल संपला असेल आणि CNG उपलब्ध नसेल तर माणसाने काय करावं, माणसाने कुठे जावं, या एकंदरीत गोष्टीचा विचार करून पुढचा निर्णय घ्यावा. किती वेळ बसलो आपण लाईनीत? आम्ही लाईन मध्ये उभे आहेत, त्याला अर्धा ते पाऊण तास झाला. वरतून इतका वातावरण गरम आहे आणि तासन तास लोक लाईन मध्ये उभे आहेत. तुम्ही स्वतः बघू शकता किती 1 किलोमीटरची रांग लागलेली आहे. म्हणजे किती लोकांना हा त्रास होत आहे. इतका जर त्रास होत असेल तर एवढ्या महागड्या CNG गाड्या घेऊन फायदा काय? जर CNG गाड्या एवढ्या घेत असतील प्रवासी तर त्यांच्यासाठी तुम्ही गॅसची पण उपलब्ध करून दिली पाहिजे ना, जेणेकरून कोणाला त्रास होता कामा नये. नक्कीच आपण बघितलं तर तब्बल अर्धा तासापासून जे आहे ते लाईन लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक.